विश्वपत्नी तथागत सम्यक संबुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाही भाऊ साठे, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाऊ, माता साईबाई महापुरुषांनी, महानायकांनी आमच्या हक्काची अधिकाराची लढाई लढली. त्या सर्व महापुरुषांना, महानायकांना दिलदिवाळ वंदन करतो. मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आजच्या कार्यक्रमाचे आयोजक, निमंत्रणाचा हा सगळा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा कोकण मुंबई महानगरचा मेळावा त्यांनी आयोजित केला ते माननीय जगदीशभाई कार्यक्रमाचे सर्वच निमंत्रक, आमचे जिल्हाध्यक्ष रायगडचे अशोक धोकारणेजी, जिल्हा सचिव राकेश गायकवाडजी, गणेश केदारेजी, नितेश गायकवाडजी, सुनील सोनावणेजी, सुशांत भोवारजी, पंकज सोनावणेजी, जगदीश कांबळेजी, प्रकाशजी गायकवाड, गोपीनाथजी सोनावणे, दीपकजी गायकवाड, समीर गायकवाड, आमच्या सर्व मंचावर उपस्थित महिला कार्यकारिणीचे सर्वच पदाधिकारीगण, माझे सहकारी शशिकांत जाधवजी, संदीप कांबळेजी आणि या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या मातांना, बंधूंना आणि भगिनींना राजरत्न आंबेडकरचा मानाचा जय भीम. आज आपण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या या कार्यक्रमाला उपस्थित तर आहोतच, परंतु मी माझं या राजकीय क्षेत्रात काम येत आहे हे सांगण्यापूर्वी मी जवळपास 2015 साली बाबासाहेब आंबेडकरांची बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, भारतीय बौद्ध महासमाजाचे, भारतीय बौद्ध महासभेचेही पदाधिकारी या ठिकाणी बसलेले आहेत. ही संस्था, या संस्थेचा अभ्यास मी 2010 पासून करत होतो. याचे कोर्टाचे निकाल, याची सगळी माहिती, आणि त्यावेळेस या संस्थेला RSS ची लोक गिळंकृत करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्नशील होते आणि या अशावर अनेक भाषणं आणि जागृती झालेली आहे. ज्योतिकर नावाचे या संस्थेला म्हणजे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाला विश्वस्त म्हणून ते या संस्थेला हातात घेऊ इच्छित होते. या ज्योतिकर नावाच्या गृहस्थांची माहिती मी पहिल्यांदा भारतासमोर आणली, महाराष्ट्रासमोर नाही भारतासमोर आणली. आणि हा ज्योतिकर नावाचा गृहस्थ विश्व हिंदू परिषदेचा गुजरातचा उपाध्यक्ष होता हे अनेक लोकांना माहित नव्हतं. आणि विश्व हिंदू परिषद बाबासाहेब आंबेडकरांची ही बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया गिळंकृत करण्याचं काम करत होती हे मी लोकांसमोर आणलं. आणि ही जी लोक या संस्थेला ताब्यात घेणार होती, या लोकांना दूर काढण्याचं काम, यांना बाहेर काढण्याचं काम मी 2015 ला केलं. त्याचा निकाल मला 2017 ला मिळाला आणि ही लोक या संस्थेला गिळंकृत करू शकली नाही. आणि मी या संस्थेचा ज्यावेळेस पदभार स्वीकारला, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला, तर पहिल्यांदा, कारण मला माहित होतं बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ही बाबासाहेब आंबेडकरांनी परदेशातून निर्माण केलेली संस्था आहे. 1954 साली बाबासाहेब आंबेडकर जागतिक बौद्ध परिषदेला गेले होते आणि मग त्यांना वाटलं की मी जगातले बौद्ध देश तर जोडलेले आहे, जगातले बौद्ध देश जोडले, पण ते भारतात आल्यानंतर कुणाला संपर्क करतील, कुणाकडे जातील, आणि म्हणून भारतामध्ये एक बौद्धांची एक संस्था असली पाहिजे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी 1954 साली बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया निर्माण केली. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण 1956 ला झालं आणि बाबासाहेब आंबेडकर ती जागतिक बौद्ध परिषद अटेंड करून आलेले होते. बाबासाहेब आंबेडकरांनंतर या जागतिक परिषदेकडे आमचा कानाडोळा झाला, आम्ही तिथे गेलोच नाही. 2018 साली पहिल्यांदा मी त्या जागतिक बौद्ध परिषदेला गेलो. तिथे गेल्यानंतर मला काय दिसतंय, भारताच्या वतीने बौद्ध म्हणून या परिषदेला कोण जात आहे, तिवारी, त्रिपाठी, कुलकर्णी, देशपांडे, ज्या लोकांचा भारतामध्ये बौद्ध धर्माशी काहीचाही संबंध नाही, ते भारताच्या बाहेर स्वतःला बौद्ध म्हणून सांगतात. ही माहिती मी पहिल्यांदा, मला वाटतं 2018 ला अनेक महाराष्ट्राच्या युट्यूब चॅनलने माझ्या या बातम्या त्यांच्या युट्यूबला दाखवल्या की बघा भारताच्या बाहेर स्वतःला बौद्ध म्हणून कोण दाखवत आहे. 2018
मागणी आहे. आता मी सध्या तर माझा नेट ऑफ ठेवलेला आहे, कारण बरेच मेसेज येतात. एक मेल काल परवा मला आलेला आहे आणि मी ते काय आहे तो नंतर सांगेन. मी त्या जगातल्या बौद्ध देशांना ठणकावून सांगितलं की हा तिवारी, हा त्रिपाठी आमचा प्रतिनिधी नाही, हा बौद्धही नाही. डोक्यावर शेंडी ठेवून तो त्या परिषदेला येतो. साधं बौद्ध वंदनेला, बुद्ध वंदनेला उभाही राहत नाही. यांचा आणि आमचा काहीच संबंध नाही. हे केवळ आमचा बौद्धांचा पैसा लागण्यासाठी तुमच्याकडे आलेले आहेत. अशा पद्धतीने मी जगातल्या सगळ्या बौद्ध देशांना या देशातल्या गुंतवण्याचं काय राजकारण चालू आहे, षडयंत्र चालू आहे ते उघड करून दिलं. आणि आज या 2 आठवड्यापूर्वी मला जागतिक बौद्ध परिषदेचा या वर्षाचा ईमेल आलाय. आणि आधी ईमेल यायचे तर माझं नाव कुठेतरी 11ला 12ला क्रमांकावर असायचं. पहिल्या क्रमांकावर कुलकर्णी, तिवारी, त्रिपाठी यांना ईमेल जायचे. आज मला ईमेल आलाय, त्या ईमेल मध्ये फक्त एकाच व्यक्तीला आमंत्रण आहे. ही जी घुसखोरी झाली होती, हे जे ब्राह्मण स्वतःला जाऊन तिथे बौद्ध करून घेत होते, बौद्ध म्हणून सांगत होते, 2018 ते 2024 पर्यंत मी ही बौद्ध चळवळ संपूर्ण जगात उभी केली. आणि या ब्राह्मणांना या बौद्ध धर्मातून बाहेर हुसकावून लावण्याचं काम बुद्धिस्ट सोसायटीच्या मार्फत परिषद रिपब्लिकन पार्टीची आहे. जे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाला चाललं होतं तेच रिपब्लिकन पार्टीला सुरू आहे. जी लोक आमचे प्रतिनिधी नाहीत ती लोक जगासमोर जाऊन ओरडून ओरडून सांगतायत की आम्ही बौद्ध आहोत, बौद्धांचा पैसा आम्हाला द्या, आणि ते ब्राह्मणी व्यवस्थेला खतपाणी घालायचं काम भारतात येऊन करतात. हीच अवस्था आज रिपब्लिकन मुवमेंटची आहे. जी लोक आमची खरे प्रतिनिधी नाहीत, ज्या लोकांचा रिपब्लिकन पार्टीशी काहीच संबंध नाही, तो माणूस संसदेत उभा राहतो आणि म्हणतो की माझा पक्ष बाबासाहेबांचा पक्ष आहे, माझा पक्ष बाबासाहेबांचा पक्ष आहे. ज्यांची काल तुम्ही इंटरव्ह्यू घेतला म्हणता त्यांच्या पक्षाची स्थापना 2018 आहे. 2018 साली काय बाबासाहेब आंबेडकर यांना सही द्यायला आले होते? आज बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष 1956 चा पक्ष तसाच पडून आहे. आज आमच्या या रिपब्लिकन मुवमेंट मध्ये, आंबेडकरी मुवमेंट मध्ये अशीच घुसखोरी झालेली आहे. जे आमचे प्रतिनिधी नाहीत ते स्वतःला दलितांचा नेता, फ्युचर दलित फेस ऑफ इंडिया असे माहीत नाही काय काय उपाय देऊन लोकांसमोर जात आहेत. आणि ही या समाजाला वेठीस धरण्याचं काम, वेठीस धरण्याऐवजी विकण्याचं काम सुरू आहे. आज या मंचावर मला माहित नाही आणि मी कुणाला काँग्रेसवाल्यांना, राष्ट्रवादीवाल्यांना, शिवसेनेवाल्यांना कुणाला बोलवलंय का? नाही, सगळे आंबेडकरी पक्षाचे कार्यकर्ते आहेत. आमचे कधी रिपब्लिकनचे किंवा वंचितचे मेळावे बघा, त्याच्यामध्ये कोणतं तरी पक्षाचा प्रतिनिधी असतो. ते पैसे घेऊन कार्यक्रम लावतात साहेब. नाही, माझा तो आरोप नाहीये, माझं म्हणणं आहे काय सुरू असतं माहित आहे, ही जी जनता बसली ना ही पैसे देऊन आलेली नाही, स्वतःहून स्वयंस्फूर्तीने आलेली आहे. अशीच सगळ्याच आंबेडकरी मुवमेंट मध्ये ही जनता स्वतः येते. हे म्हणतात आम्हाला विकलं नाही जायचं, आम्ही आमची मतं नाही विकणार. पण वर बसलेला माणूस तुमचे आता तर तुमच्या नेत्यांनाही बोलवायची गरज आहे की नाही, तोच व्हिडिओ काढतो आणि सांगतो बघ एवढी लोक माझ्या पाठीशी आहेत. यांचं काय देतो, यांचं किती देतो? खालचा माणूस हा विकायला तयार नाही, हा स्वतः विकला जायला तयार नाही, पण वरचा नेता कधी आमच्या समाजाला विकून टाकतोय ते खाली बसलेल्या लोकांना कळत नाहीये. आम्ही 2024 पर्यंत स्वतःच्या डोळ्याने बघत होतो की काय चाललंय आंबेडकरी राजकारणात. आज मला तुम्ही प्रामाणिकपणाने सांगा किती
खासदार तुमच्या विचारांचे या संसदेमध्ये आहेत सांगा? एकही नाही. या महाराष्ट्रामध्ये 29 जागा या केवळ आणि केवळ अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत. मला फक्त 5 आमदारांची नावं सांगा. या 29 पैकी 5 आमदारांची नावं तुम्हाला माहित आहेत का? 5ही आमदारांची नावं आम्हाला का माहित नाही? कारण कधी आमच्या बाजूने बोलताना दिसलं नाही. कधी आमच्यावर काय या 5 वर्षात आमच्यावर अन्याय झाला नाही? काय या 5 वर्षात आमची कसली समस्याच नाही? काय या 5 वर्षामध्ये आमचे कसलेही प्रश्नच उरलेले नाही की 29च्या 29 आमदार चुप बसलेले आहेत? हे आमचे प्रतिनिधी ज्यांना आम्ही आमच्या सीटा घेऊन यांना असेंब्लीज मध्ये पाठवलं, आमच्यासाठी बोलायला तयार नाही. 123 खासदार या 543 पैकी हे केवळ अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत. आज ते बोलायला तयार नाही. मी मनीषा बाल्मिकीचं नाव आठवतंय का तुम्हाला लोकांना? हळूहळू लोकांना विसर पडत चालला असेल. हाथरस मध्ये आमची एक मुलगी, तिचा 4 लोकांनी बलात्कार केला. ठाकूर असलेल्या समाजानं 4 लोकांनी तिचा 4 मुलांनी तिचा बलात्कार केला. तिथेच हॉस्पिटलमध्ये तिचा उपचार सुरू होता आणि हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. हे सगळं प्रकरण लावण्यासाठी पोलिसांनी तिचं शव रात्रीच्या 2 वाजता रात्री अंधारात तो जाळून टाकला, जेणेकरून पोस्टमॉर्टम होऊ नये. पण ती मुलगी जाता जाता व्हिडिओमध्ये बोलून गेली की माझा रेप झाला आणि या 4 मुलांनी माझा रेप केला. संपूर्ण भारतामध्ये त्या मनीषा बाल्मिकीला घेऊन खूप मोठं आंदोलन उभं राहिलं. मी स्वतः त्या बाल्मिकी परिवाराला भेटायला गेलो, हाथरसला गेलो, तिथे गेलो. तिथे काय परिस्थिती माहित आहे? ज्या हाथरस या गावामध्ये ती मुलगी राहत होती त्या गावाचा आमदारही त्याच जातीचा, आरक्षित सीटाचा, आरक्षित सीटावर त्याच जातीचा निवडून आलेला आमदार हा त्या मनीषा बाल्मिकीच्याच जातीचा. एवढंच नाही, त्याच्या कॉन्स्टिट्युन्सी मधला खासदारही त्याच जातीचा. खासदार पण तोच, आमदारही तोच. पण एका शब्दानं त्याने कधी संसदेत किंवा विधानसभेमध्ये मनीषा बाल्मिकीसाठी न्याय मागण्याची भूमिका ठेवली नाही. काय करायचे ते आमदार आणि खासदार? आज तुमचे आमदार, तुमचे खासदार हे आज इतरांची दलाली करताना आपल्याला दिसते. जी घुसपेट बौद्ध धर्मामध्ये झाली होती तीच घुसपेट इथे बौद्ध धर्मात ब्राह्मण घुसले होते. इथे तर आमचेच आहेत ना. एससी सीटवर ब्राह्मण तर उभा राहू शकत नाही, एससी सीटवर तर मराठा उभा राहू शकत नाही, एससी सीटवर तर मुसलमान उभा राहू शकत नाही. मग तुम्ही बोलू शकत नाही की हे पर धर्मीय आहेत, पर जाती आहेत. हे तर तुमचेच आहेत. बौद्ध धर्मामध्ये ज्या पद्धतीने ब्राह्मणांचा घुसपेट झाला त्याच पद्धतीने आंबेडकरी राजकारणामध्ये या अनुसूचित जातीच्या या राखीव सीटांवर दलालांचा घुसपेट झालेला आहे. या दलालांना बाहेर काढण्यासाठी मी ज्यावेळेस भूमिका घेतली की नाही आता आम्ही लोक बसणार नाही, 2024चा निकाल ज्यावेळेस आम्ही आमच्या डोळ्याने बघितला, बघा एक उदाहरण देतो. एक राजकीय विश्लेषक म्हणून मी कुणाचाही फेवर मध्ये नाही किंवा कुणाचाही अगेन्स्ट मध्ये नाही. राहुल गांधीचाही आम्ही फेवरही करत नाही, विरोधी करत नाही. नरेंद्र मोदीचाही आम्ही फेवरही करत नाही, विरोधी करत नाही. न्यूट्रल आपण बघू, तटस्थ राहून आपण दोघांकडे बघू. राहुल गांधीचा आणि संविधानाचा काही संबंध आहे का? काही नाही, काही संबंध नाही. संविधान धोक्यात आहे म्हणून त्यांनी हजारो किलोमीटर काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत रॅली काढली आणि संविधानावर त्यांनी मत मागितली. हा संविधान मोठा कुणाचा असायला हवा? कुणाचा असायला हवा? आंबेडकरी जनतेचा, आंबेडकरी पार्ट्यांचा, बहुजन समाज पार्टीचा, रिपब्लिकन पार्टीचा किंवा वंचितचा. या 2024च्या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये या तिघांचा तरी हा विषय होता का? कोणीतरी म्हणत होतं का संविधान धोक्यात आहे? कोण म्हणत होतं संविधान धोक्यात आहे? राहुल गांधी. त्याचा काही संबंध नाही.
तो हजारो किलोमीटर ती संविधानाची प्रत घेऊन बाहेर पडला. हीच मायावती घरात बसू 100 मीटर तरी चालली का? 100 मीटर तरी चालली का? आता प्रामाणिकपणाने स्वतःला प्रश्न करा की मायावती आजही घराच्या बाहेर जर पडली तर बीएसपी राहू शकते की नाही? राहू शकते की नाही? आम्हाला गरज आहे यायची. आम्ही आमचे काम करू शकतो ना? बाहेर यायला तयार आहे का? स्वतःला प्रश्न करा. काय मायावती बहिणची घराच्या बाहेर पडायला तयार आहे का? ती महाराष्ट्रात यायला सोडा, ती उत्तर प्रदेशमध्ये बाहेर पडत नाही. ती स्वतःचे उमेदवार जिंकून आणण्यासाठी बाहेर पडत नाही. आणि एक बाहेर पडतोय, एक बाहेर पडत नाही आणि एक बाहेर पडतोय. कधी मराठ्यांना शिव्या खा, कधी मुसलमानांना शिव्या खा. अनुसूचित जातीवर, अनुसूचित जातीच्या ज्या सीट्स आहेत, प्रामाणिकपणाने सांगा त्या अनुसूचित जातीच्या सीटवरचे सगळे लोक जरी एकत्र येऊन त्यांनी एकाच उमेदवाराला जरी मतं दिली तरी सीटा निवडून येतील का? नाही. येतील का? सगळं म्हणजे काहीच फ्रॅक्शन नाही, काहीच फ्रॅक्शन नाही. प्रत्येक विधानसभेवर जर बौद्ध त्यांनी जर ठरवलं की नाही आता आम्ही स्वतःमध्ये विभाजन होणार नाही, एकाच माणसाला मतं देऊ, तरी देखील तुमचा उमेदवार निवडून येऊ शकतो का? तुम्हाला अजून कोणतं तरी समाज त्याची मतं तुम्हाला मिळवता आली पाहिजे. आता महाराष्ट्राची रचना, या महाराष्ट्रामध्ये मराठा आणि मुस्लिम हे मोठ्या प्रमाणात आहे. मराठ्यांना शिव्या दिल्यानंतर मराठा अनुसूचित जातीच्या सीटांवर तुम्हाला मतं देईल का? मुसलमानांना तुम्ही शिव्या दिल्यानंतर अनुसूचित जातीवर मुस्लिम तुम्हाला मतं देईल का? म्हणजे काय सुरू आहे? बौद्धांना केवळ बौद्धांना एकत्रित करायचं आणि त्यांची मतं बुजवायची. हे सुरू आहे खूप मोठं. ही लहान लहान मुलं बसलीत ना, गार्डन मध्ये कधी जात असतील, इथे पण मगाशी खेळत होती. त्या गार्डन मध्ये सीसॉ नावाचा गेम ठेवलेला असतो. मराठी काय म्हणतात मला माहित नाही. एक मध्ये खांब असतो, त्याच्यावर एक फळी ठेवलेली असते. इथून एक मुलगा बसतो आणि इथून एक मुलगा बसतो. हा खाली गेला की हा वर येतो, हा खाली गेला की हा वर येतो. याला सीसॉ म्हणतात. हा सीसॉचा गेम भारताच्या राजकारणात सुरू. आधी काँग्रेस आणि बीजेपी असायची, आता काँग्रेस आणि बीजेपी नसून एनडीए आणि युपीए झाली. आपल्या महाराष्ट्रात महायुती वर्सेस महाआघाडी झाली. इथे महायुती बसते, इथे महाआघाडी बसते. महाआघाडी खाली गेली की महायुतीवर येते, महायुती खाली गेली की महाआघाडीवर येते. याच्यात आमचं स्थान काय? तुम्ही अधिकच भाषण करणार नाही, पण या तुम्हाला लोकांना सांगतो, आज ज्या संविधानाचा वापर करत ही लोक संसदेत गेली त्यात आमचा एकही नाही. हीच परिस्थिती विधानसभेत होणार आहे. बौद्धांची मतं तर पाहिजे, पण बौद्धांचा प्रतिनिधी नको. मराठ्यांची मतं तर पाहिजे, पण मराठ्यांचा प्रतिनिधी नको. मुसलमानांची मतं तर पाहिजे, पण मुसलमानांचा प्रतिनिधी नको. मी या आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज बघा मी कशा पद्धतीने घडामोड सुरू केलेली आहे. माझा संपूर्ण पाठिंबा जरांगे पाटलांच्या आंदोलनाला आहे. तुम्ही बघितलं असेल टीव्हीवर, न्यूजवर जरांगे पाटलांनी सांगितले की राजरत्न एक आंबेडकर जर आमच्या पाठीशी उभा असेल तर प्रत्येक अनुसूचित जातीच्या सीटांवर आमचा प्रत्येक मराठा हा राजरत्नाच्या पाठीशी उभा आहे. मुस्लिमांच्या बाजूने आम्ही 2010 पासून काम करतोय. सीए एनआरसी वर माझी स्वतःची सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन आजही आहे. सीए एनआरसी वर सगळ्यात आधी आंदोलन आम्ही सुरू केली संपूर्ण देशात. आम्ही याचा विरोध केला. मुस्लिम समाजही आज मोठ्या प्रमाणात आमच्या बाजूने आहे. मागच्या 2 आठवड्यापूर्वी ज्यावेळेस मी जरांगीरला मालवणला भेटायला निघालो होतो, मी जाता जाता विचार केला प्रोमानी साहेब आहेत का बघूया. ते म्हणाले मी आता संध्याकाळीच केलं आहे. आणि मग मी नोमानी साहेबांना भेटायला गेलो. आज त्यांनी सांगितलं की तुम्ही जर मला वाटतं की कदाचित मी राजकीय भूमिका घेत असेल तर नोमानी साहेबांना खटके, कारण आम्ही सामाजिक काम करणारी लोक होतो, सोशल मुवमेंट
तर मराठा, मुस्लिम, महार, मातक, माळी ही सगळी समाजाचा पाठिंबा जमा आहे. आज जरी ना उद्या जरी इलेक्शन लागले, मी तुम्हाला आज ओव्हर कॉन्फिडन्स नाही, पण 15 उमेदवार आम्ही निवडून आणू शकतो. आज अशी वेळ आम्ही या महाराष्ट्राला दोघांची चढाओढ सुरू आहे. राजकारण तुम्ही आमच्याकडे या, राजकारण तुम्ही आमच्याकडे या. तुमचे काका एक्सपोज झाले, आता त्यांचा वापर संपलेला, आता आम्हाला तुमचा वापर करू द्या. जर आम्ही आमच्या 15 सीटा आणू शकतो तर तुमच्या काकांचं माझं आम्ही काम आहोत. आणि महाराष्ट्र, माझं विजन महाराष्ट्र नाही, महाराष्ट्रानंतर मध्य प्रदेश, त्यानंतर राजस्थान, त्यानंतर उत्तर प्रदेश. आजही आम्हाला अखिलेशचं बोलवणं आहे की तुम्ही आमच्या सोबत युती करा. अजून इलेक्शन सुरू नाही झाल्या. कालपर्यंत आमची चळवळ एका जिल्ह्यापर्यंत होती. माझं अजून, कारण 30 सप्टेंबरला मी जाहीर करणार, मी अजून जाहीर नाही केलं. त्याच्यापूर्वीच ही मेळावा सुरू झाला. मला वाटतं पहिला मेळावा 30 सप्टेंबरला असेल. आरपीआयचं सगळे, मला वाटतं सगळे पक्ष जे गट होते ते रिकामे हो. निकाळजेंचा सगळी लोक आपल्याकडे आले, आठवलेची सगळी लोक आपल्याकडे येत आहेत. वंचितची संपूर्ण महाराष्ट्र कार्यकारिणी मला भेटून गेली. त्यांनी सांगितलं 30 सप्टेंबरला आम्ही सगळे तुमच्या पार्टीमध्ये प्रवेश करणार. बाबासाहेब आंबेडकरांची ही चळवळ आम्हाला उभी करायची. बाबासाहेब आंबेडकरांनी मी शेवटचं सांगणे थांबवतो. संविधान जी बाबासाहेबांनी दिलं, आज जी लोक म्हणतायत की राहुल गांधीने संविधान हटवण्याची, आरक्षण हटवण्याची बाधा केली. अरे तुम्ही तर आपलं संविधान हटवण्याची बाधा करत होता. पंकजा मुंडेचं भाषण लक्षात आहे का? पंकजा मुंडे म्हणत होती की आम्हाला संसदेत पाठवा कारण आम्हाला संविधान बदलायचं आहे. त्याच्यावर कधीही वंचितचं आंदोलन बघितलं? त्याच्यावर कधी आठवड्याचं आंदोलन बघितलं? त्याच्यावर कधी या वक्तव्यावर कोणीतरी आंदोलन केलं का? कुणी नाही. आणि जो आरक्षणाच्या बाजूने बोलतोय त्याच्यावर आंदोलन सुरू. बाबासाहेबांनी 26 नोव्हेंबर 1949 ला हा संविधान देशाला अर्पण केला. आणि मग बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या दिल्लीच्या बंगल्यावर गेले. दिल्लीच्या बंगल्यावर गेले, त्यांची आराम खुर्ची होती. त्या आराम खुर्चीत बाबासाहेब बसले आणि डोळे बंद केले. डोळे बंद केले आणि काही क्षणात त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहिले. बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी नानाजी रत्तू ते बघतात की बाबासाहेब रडताय. आता बाबासाहेब कसं उठू आणि कसं विचारू की तुम्ही का रडता? रत्तूने एक विनंती केली, बाबासाहेबांच्या पायाजवळ बसले आणि पाय चेपत चेपत बाबासाहेबांना प्रश्न केला. हिंदी समजते ना सगळ्यांनी? बाबासाहेबांनी प्रश्न केला कि बाबासाहेब आप क्यों रो रहे हो? अभी आप भारत को एक अच्छा संविधान देकर आए हो, एक अच्छी व्यवस्था देकर आए हो, फिर किस बात का दुख है आपको? आप क्यों रो रहे हो? बाबासाहेब ने डोळे उघडले. रत्तूला सांगितले की रत्तू, आज मुझे मेरे बेटे की याद आई. मेरा बेटा राजन जब वो 2.5 साल का था तब उसका देहांत हो गया. आणि जब उसका देहांत हो गया, म्हणजे हा 2.5 वर्षाचा होता, मुंबईच्या चाळीमध्ये बाबासाहेब आंबेडकर राहत होते. याला डबल निमोनिया झाला. डबल निमोनिया झाला. कोणताही डॉक्टर त्याला हात लावायला तयार, औषध द्यायला तयार. तो मुलगा डबल निमोनिया असतानाही घरातच तापाने परत पडला. आता किती दिवस त्या मुलाकडे बसून राहावं म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या कामाला सुरुवात केली. एके दिवशी बाबासाहेब आंबेडकर हायकोर्टात गेले त्यांच्या कामानिमित्ताने. आणि मग घरून माता रमाईने निरोप पाठवला की बाबासाहेब तुम्ही जिथे कुठे असाल ताबडतोब घरी घेऊन या. कार्यकर्ता हायकोर्टात पोहोचला, बाबासाहेबांनी निरोप दिला. बाबासाहेबांनी सगळी कामं सोडली आणि मग बाबासाहेब त्यांच्या घरी आले. तांब्यातून उतरले, परत त्यांच्या राजाच्या खोलीत गेले. त्या राजरत्नाला आपल्या कुशीत उचललं आणि त्याच्याशी गप्पा मारायला लागले, लाड करायला लागले. आणि लाड करता करता, प्रेम करता करता बाबासाहेबांच्या लक्षात आलं की हा मुलगा तर कधीच मेला, हा कधीच निघून गेला. बाबासाहेब त्यावेळेस ओपसा मोक्षी रडले. भीतीला डोकं आपण बाबासाहेब रडत होते. सगळ्या चाळीतली लोक, सगळे कार्यकर्ते बाबासाहेबांना शांत करत होते. बाबासाहेबांचा लहानपणचा मित्र बालू पुढे आला, बाबासाहेबांना शांत केलं आणि बाबासाहेबांना प्रश्न केला की बाबासाहेब आता त्या राजरत्नाच्या शरीरावर अंत्यविधी केली पाहिजे.
शेवटचा अधिकार आहे की बापाच्या पैशातून त्याला शेवटचं वस्त्र आणायचं असतं. ते वस्त्र आणण्यासाठी पैसे द्या, अंतिम वस्त्र आणण्यासाठी पैसे द्या. बाबासाहेबांनी खिशात हात घातला, बाबासाहेबांच्या खिशात काही पैसा लागला नाही. पुन्हा बाबासाहेब आपल्या परिस्थितीवर ढसा रडायला. शेजारी माता रमाईच्या लक्षात आलं की बाबासाहेबांच्या खिशात राजरत्नाच्या शरीरावर कफन टाकण्यासाठी पैसे नाही. माता रमाईने अंगावरची साडी काढली आणि त्या राजरत्नाच्या शरीरावर कफन म्हणून टाकली. दोघही पती पत्नी त्या मुलाचं अंत्यविधी करून आले आणि हा प्रसंग बाबासाहेबांना संविधान दिल्यानंतर आठवला. बाबासाहेब म्हणतात रत्तू एक समय था कि मेरा बेटा राजरत्न इस दुनिया से जाते समय मैं उसको कफन तक दे नहीं सका. मेरे बच्चे को बिना कफन का इस दुनिया से जाना पड़ा, लेकिन रत्तू मैंने इस देश में ऐसा संविधान बना दिया है, ऐसी व्यवस्था कायम कर दी है कि मेरा आने वाला हर एक राजरत्न, मेरा आने वाला हर एक बच्चा ये सूट बूट टाई कोट में पैदा होगा. ऐसी व्यवस्था मैंने भारत में लागू कर दी. आज आनंद हेगड़े, देवेंद्र फडणवीस हे संविधान हटवण्याची बाता करत नाही. आमची आणि तुमची सुटा बुटातली टाय कोटातली व्यवस्था नष्ट करायच्या बाता करताय. आणि तिथं आमचा बोलणारा एकही माणूस नाही. आमचा माणूस सुटतो आणि कविता करत सुटतो. कविता मी सिद्धार्थ कॉलेजला होतो, ट्रेनने जायचो लेक्चर्सला. त्यावेळी ट्रेनने जाताना ते दोन चिपळ्या घेऊन नाही ते ट्रेनमध्ये भीक मागायला येतो. ते असे भीक मागणारे यायचे आणि ते वाजवून भिका मागायचे. आता मी कॉलेजमध्ये नाही, ट्रेनने खूप कमी प्रवास करतो, पण ते भिकारी आता मला संस्कृत दिसतात. 100 रुपये 200 रुपये कॅबिनेटने हे भिका वाटतात बसतो आणि काय क्लेम करताय की मी बाबासाहेबांचा पक्ष चालवतो, मी बाबासाहेबांचा पक्ष चालवतो असं क्लेम करताय. का तर तिथे आमचे सगळे खरे सच्चे प्रतिनिधी आहे. आणि म्हणून बाबासाहेबांचा तो राजरत्न पुन्हा आलाय आणि बाबासाहेबांचा आज्ञा तो बाबासाहेब हातात गेला तो पुन्हा त्याच्या हातातून उचलून बाबासाहेबांनी ज्या योजनेवर हा आज्ञा उभा केला होता त्या योजनेवर मी हा आज्ञा उभा करतोय. बघा आता या 3 महिन्यात महाराष्ट्राचे इलेक्शन असतील, बाकी 5 वर्ष संपूर्ण देशामध्ये इलेक्शन असणार आहेत. या संपूर्ण इलेक्शन्स मध्ये येणाऱ्या लोकसभेमध्ये आमचे खरे प्रतिनिधी तुम्हाला त्या संसदेमध्ये पाठवलेले मी स्वतःचा पळ करून घेतलेला आहे. हे त्या पद्धतीने आमचे खरे प्रतिनिधी संसदेत गेले पाहिजे. तुम्हाला त्यांचा साथ आहेच भाऊ. म्हणून आज आमची सगळी लोक एक मोठीने आज माझ्या पाठीशी उभे आहेत. नाही तर सांगा ना, या रायगडमध्ये कसली तयारी नसताना तर कोणताही मीडियावर दाखवत नाही. बघताय का कोणताही मीडिया दाखवतोय का? एबीपी TV9 मध्ये कुठेतरी आले म्हणून माहिती सांगितलं तेही मला दाखवणार नाही. कोणताही मीडिया मला दाखवत नाही. का दाखवत नाही? मीडिया कोणाचा आहे? या देशाच्या 2014 इलेक्शन सुरू होण्यापूर्वी अडाणीने 17 मीडिया विकत घेतला. 17 मीडिया विकत घेतला. रवीश कुमारला ते विकत घेत नव्हते म्हणून त्यांनी अख्खा एनडीटीव्ही विकत घेतला. माहिती आहे सगळ्यांना? आज एकही चॅनल आमचा आहे का? एक तरी चॅनल आयटीएल लोकमत, G24 तास, एबीपी माझा यांना तर नावही बदललं पाहिजे. एबीपी माझा नाही, बीजेपी माझा केलं पाहिजे. एकही मीडिया आम्हाला दाखवत नाही. एकही मीडिया का दाखवत नाही? त्यांच्या इशाऱ्यावर काम केलं तर त्यांच्या चॅनलवर दाखवत नाही. आज आमचे सारे पुण्याच्या कार्यकर्त्याच्या घरी जरी गेलो तरी व्हिडिओ येत आहेत. आयपीएल लोकमत दाखवते, G24 तास दाखवते, आपल्या पार्ट्याच्या पण बातम्या आमच्या तिथे दाखवतात. का दाखवताय? मान्यवर काशीरामजीचं एक म्हणणं होतं की जिस दिन मीडिया मुझे दिखाना शुरू कर देगा, ज्या दिवशी भारताचा मीडिया मला दाखवायला सुरुवात करेल त्या दिवशी समजून जा की मी विकला गेलेलो आहे. आज भारताचा मीडिया मला दाखवत नाही. आज हे जे कॅमेराज आहेत हे सगळे सोशल मीडियावर. मी तुमचंही आभार
अभिनंदन करेन. पहिला व्हिडिओ तुम्ही लोकांनी मला भाईच्या घरी घेतला, त्यानंतर आमच्या या महाराष्ट्रामधल्या नागरी चळवळीला सुरुवात झाली. या सगळा सोशल मीडिया मला दाखवतो, पण मेनस्ट्रीम मीडिया मला दाखवत नाही. मी असं मला सांगतो, त्या दिवशी मेनस्ट्रीम मीडिया मला प्रत्येक वेळी दाखवायला सुरुवात करेल, त्या दिवशी समजून जा की मी विकला गेलो. मला कधीच दाखवणार नाही आणि मला या मेनस्ट्रीमवर मीडियावर जायची गरजही नाही. आम्ही त्या बुद्धाच्या अनुयायी आहोत. बुद्धाकडे होता कोणता इंडियन लोकमत, कोणता एबीपी? 2 पायाच्या आणि एका तोंडाच्या जोरावर त्यांना अवगत झालेलं ज्ञान त्यांनी या जगामध्ये प्रचाराने प्रसार केला आणि आज 133 देश हे बौद्ध धर्माचं पालन करतात. कशाच्या जोरावर? 2 पायाच्या आणि एका खिशाच्या, एका गळ्याच्या जोरावर. त्यांच्या प्रचारक, त्यांच्या संघाच्या जोरावर. आणि म्हणून मी आज तुम्हाला लोकांना विनंती करणार आहे, मेनस्ट्रीम मीडिया मला कधीही दाखवणार नाही. मी माझ्या पायाला बिंगरी लावून संपूर्ण महाराष्ट्रातील देशात याचा बाबासाहेबांच्या या रिपब्लिकन पार्टीचा प्रचार करतोय आणि म्हणून तुम्हाला लोकांचा साथ आणि सहयोग मला लागणार आहे. ज्या पद्धतीने बुद्धाचा संघ होता त्या पद्धतीचा संघ मला तुमच्यामध्ये तयार करायचा आहे. प्रत्येकानं 4 दिशेला गेलेल्या लोकांनी पुन्हा त्या दिशेने जायचं आहे आणि त्या गावामध्ये या रिपब्लिकन विचारधारेचा प्रचार आणि प्रसार तुम्हाला बौद्ध संघाच्या पद्धतीने तुम्हाला करावा लागला. जरी आमच्या अंगावर जीवन नसलं, बाबासाहेब आंबेडकरांना सुटा फुटातला काय पोटातला बौद्ध हिंदू अपेक्षित होता. तो बौद्ध हिंदूवर आम्ही काम करतो. त्या पद्धतीने आम्हाला बाबासाहेबांची विचारधारा घराघरापर्यंत न्यायची. मी तुम्हाला लोकांकडून एवढीच अपेक्षा करेन की ही येणारी चळवळ, आंबेडकरी मुवमेंट आम्हाला उभी करायची. आमदार खासदार उभं करणं आमचं लक्ष. रायगडच्या माध्यमातून आमचे भाई जगदीश गायकवाड हे याचं नेतृत्व करतायत, कोकण डिव्हिजनचं नेतृत्व करतायत. असा उमेदवार जो आज या ठिकाणी तुमच्या समोर आहे, आम्हाला हा उमेदवार विधानसभेमध्ये बघायचा आहे. त्यासाठी आवश्यकता बस एवढंच मी मला सगळ्यांना सांगेन. आजची परिस्थिती ज्या पद्धतीची आहे, आंबेडकरी चळवळीच्या दिशेने संपुष्टात आणायचा प्रयत्न करतायत. मी तुम्हाला युवकांना, कारण माझी चळवळ, माझा जो इंस्टाग्राम आहे त्याच्यावरती काय अनालिसिसला येतं, माझा वर्ग, मला फॉलो करणारा वर्ग हा 21 ते 40 वयोगटाचा आहे. मला जास्त ओल्ड एज मध्ये फॉलो करत नाही, हा यंग क्राऊड मला फॉलो करतो. ही जी आज परिस्थिती आहे की आज आमचे प्रतिनिधी नाही, तुमच्या स्कॉलरशिपचा मुद्दा, तुमच्या एम्प्लॉयमेंटचा मुद्दा कोणीही घ्यायला तयार नाही. या परिस्थितीमध्ये मी जाता जाता की मी नेहमीच हे उद्गार माझ्या भाषणातून काढत असतो की ही सगळी परिस्थिती बघून, ही सगळी आज देशात चाललेली परिस्थिती बघून एक शेर ने मी माझं भाषण संपवेल कि अब भी तेरा खून नहीं खोला तो वो खून नहीं पानी. या सगळ्या परिस्थितीला बघून, अब भी अगर तेरा खून नहीं खोला तो वो खून नहीं पानी है. और वो अगर बाबा साहब अम्बेडकर के काम ना आए तो वो बेकार जवानी है. एवढंच मी मला सगळ्यांना सांगेन की तुमचा प्रत्येक वेळ हा बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला असला पाहिजे. एवढंच अपेक्षा मी आपल्या सगळ्यांकडे करतो आणि थांबतो. आपण या माध्यमातून मला वाटतं मंगल कार्यालयामध्ये आज कार्यक्रम घेतलाय तर तुमची कुठे गैरसमज वगैरे तर झाला नाही की मला पूर्ण घोड्यावरच बसून तुम्ही लोकांनी आणलंय. आम्ही मुंबईची लोक आहोत, घोड्यावर बसून आलोय पण घोडे लावून जाणार. सगळ्यांनी मला ऐकल्याबद्दल आपल्याला सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत, जय सर्व.